प्रथम बापूजी केले मत मत्रे गोरो अधोगती ती मरो मत मत्रे गोरो अधोगती ती मरो चुकाओ चुकाओ 84 रो फेरो मिट जाहे तमारो 84 रो फेरो भक्ति प्रभुरी भक्ति हरी री कर नित्यक्रम आहे वो दररोज खाणं पिणं म्हणजे संध्या स्नान जपो होम स्वाध्याय देवतार्चनम विश्व देवातिथेच सदकर्मानी दिने दिने देखो एक वेळेस काय उगाच अकबर बादशाह काय की दोघंच छत्रराव महाराज अकबर बादशाह काय की दोघंच बिरबल केला गो बिरबल हमको बमन बनाव केला हो काय बनाव केला हो बमन बमन म्हणजे बामण बनाव केला काय बनाव केला हो बामण अब अकबर बादशाह बिरबल हम केस बिरबल केला गो अरे मुसलमान कधी काय बामण आहे काय केला हो मुसलमान कधी काय ब्राह्मण पण सके काय केला हो मैंने विचार की दो ठीक है हुजूर ठीक से केला वो सरकार केला वो 8 दिन का समय दीजिए तुम गंगा नहाने एकादशी के दिन सुबह 7 बजे गंगा नहाने आए वहां पे मैं तुमको ममन बना दूंगा हनु के साथ अकबर बादशाह के अंतणे बिरबल चले वो जाते साथ बिरबल काय की दो एकादशी धन पर्वती हेट 7 वाजता गंगा काटे पे गदा धोयला है काय धोयला है गदान धोयला है केन धोयला है गदान अब गदान धोयला है लाया जो कोण लाय गदानचे घसड सापने ती हंगोळी करावस के ना गदान आणि आता कोण आज आवस अकबर बादशाह आज आवस आणि अकबर कच बिरबल क्या कर रहे हो हुजूर क्या नहीं कर रहे हो गधे को धोरा काय करूस केला हो गदान धरूस केला हो पच अकबर बादशाह केला हो फिर गधे को धो रहे पच बिरबल कच हुजूर ये गंगा नहाने से घोड़ा बन जाएगा पच अकबर बादशाह केला हो अबे मूर्ख गंगा नहाने से क्या घोड़ा बन जाएगा गधे का कभी घोड़ा बन सकता है क्या गंगा नहाने से कभी गधे का घोड़ा बन सकता है क्या पच अकबर बिरबल केला वो फिर हुजूर मुसलमान का क्या ममन पण सकता है क्या केला वो बामण पण सके क्या केला वो मुसलमान काही बामण वस काही येईल जो बाह्य क्रिया आपण कतरे बदलाय तरी अंत करणे बदले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी ओवी अनुभवावी एक ओवी जर अनुभवली आणि ईश्वरी तू उदारे जावस जो ईश्वर सिंग बापूर भजनेर कडी भजन्या एक जर आंबली आहे आचरण आंबली आहे तो जीवन उतारे हो तो करताना बापूजी केना के तसो शास्त्रांत केतने 9 प्रकार रस श्रृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विपस्स रुद्र शांतसे नवदा कीर्तिता रस तो 9 रस संत मंग में मावस तो कठिन राम रस पिओ रे रस पिये ना हो कोई एक भजन बापूजी वेद शास्त्रीय प्रमाणे लागनच करताना बापूजी करायचं ई करू करू कर कर भारी तन घडी रे घरदार कुटुंब भारी तन घडी रे कुटुंब भारी मिथ्या छई सारी काया माही माया भारी भुलगी नर संसारी र भाई बंद तारे कुटुंब कपिला कोई आहे नी कामर कोई आवश्यक काम कोई आहे नी अंतकाळी आपण शेवट मारो करत माझे म्हणून व्यर्थ केला किंवा पडा रहेगा माल खजाना छोड़ सभी को जाना है कर सत्संग अभी से प्यारे नहीं तो फिर पछताना है खिला पिला कर देह बढ़ाया उसे भी आग में जलाना है एक दिन अग्नि की सतन धन की कौन बढ़ाई देखत नहीं नो में मिट्टी मिलाई अपने खातिर इस तन धन की कौन बढ़ाई रे देखत नहीं नो में मिट्टी मिलाई देखत नहीं नो में मिट्टी मिलाई अपने खातिर महल बनाया
रे आप ही जाकर जंगल सोया रे सोया आप ही जाकर जंगल सोया हाड जले जैसे लकड़ी की मोली रे बाल जले जैसे घास की पोली कहत कबीरा सुनो मेरे बुनिया रे आप मुए पीछे डूब गई दुनिया आप मुए पीछे डूब गई दुनिया बोलो ईश्वर करताणी सज्जनो આપણે ખાतिर आपण महल बनावाचा घर बनावाचा पण एकदा ने घरे આપણે छोडून जाऊ नका करताणी बापूजी कहत ने घर छेनी दार छेनी शनी अंबर काया काही मांगू हरी तारे कनेती अरे थोड़ा दने जिंदगानी करताणी सज्जनो थोड़ा दने जिंदगानी में गर्व मत करो किनी वाटे मारकन घणे पीसात और पीसात तो कोई पूछे नहीं असे घणे पीसा वाट चले गए बड़े तो जवदा चले गए शनी नाम निशानी र 14 चौकडी उंदूर काही गती गिर सेवा भाया बापूजी एक एक भजन वेदमंत्रच मत कर बंद अभिमानी छोटी सही जिंदगानी सोनेरी लंका रावणेरी भारी वेगीच धुळधाणेर मत कर बंद अभिमानी अरे झुटी सही जिंदगानी र गुरु बिन कोण बतावे वाटार वाट कहा चला यम के घाट रे घाट कहा चला यम के घाट ये संसारे में सद्गुरु शिवाय आपण कोई तारणले जा सके नहीं करता यमेर घाटेम न जाता मत मत रे गोरो अधोगती ती मरो चुकाव सौरेंशिरो फेरो मिट जा हे तमारो सौरेंशिरो फेरो भक्ति हरिर करो र सेवा भाया भक्ति प्रभु करो र सोहम गडे वाला कोई गाढव कच खाणो पिळो मन जाणो कोई गाढव कच खाणो पिळो मन जाणो अगली वाते रो काही स्वच्छ विचार करणो कोणी रे गोर असे पापी रे मुंडे परमा असे पापी रे मुंडे परमा भारी जगे मा जगे अरे तन घडी रो संसारे में नातो नाती फरक छे काही संसारे में कहीच आपण फसली नकली आणि असली तीन प्रकारचे संबंध कस फसली म्हणजे पेनार काळम काही करकच लोक पेनार काळ्याम एकमेक लेण देण करते पेनार काळ्याम व्यवहार येतो पिसा दकच एकमेकेनं विश्वास काढ आप कलियुगे बरे गोष्ट काही कोणी पिसा दिने की म्हणजे बुडा नाकरे करताळे विश्वास करले कोणी करताना फसली म्हणजे नातेवाईकाचा संपत्तीचा जो संबंध आहे त्यास काय म्हणतात फसली नकली म्हणजे देहाचा संबंध या जन्मापुरती म्हणून नकली असली म्हणजे देवाचा जीवाचा आणि संताचा देवेरो जीवेरो आणि बापुरो हे कायमेरो नातो म्हणजे हे असली नातात जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय करताना ना अधिक ती जी आपली नाही ती नाती जोपर्यंत शरीरच तोपर्यंत नातेवाईकेरो संबंध आणि शरीर संपगो की नातेवाईकेरो नातो तुटगो करताना खरो नातो ईश्वर सिंग बापूटी जोडो सेवा भाईती जोडो हे खरो नातोच करताना मग क्या पल घडीरो छेनी भरोसो की दो मणेरो जाळो मारो करण संसार चालो माया जाळे रे माहिर ही संसार झूठो बंदा काही प्रीती लग ही संसार झूठो बंदा काळे संसार मारो करण संसार चालो
आजकाल कलियुग आहे मग तुकाराम महाराज कर तुका म्हणे धनासाठी देती प्राण एक आम्ही काही उगाच एक असं बरगच्च असं पटल्या रगस श्रीमंत सावकार आणि वर का 200 एकर जमीन र आणि 1000 रुपये गावडी र पण दान धर्म करे मला माझं दान धर्म करताना लोकही करगस गामेवाळ तांडेवाळ लोक शे पंढरपुरे वारीने जाते केर वारीने जा पंढरपुरे वारी करताना पटल्याने केल्या गे पटल्या आणि जीवनात तू कधी खरे दान धर्म कोणी केलो तो तू काय कर केला गो चाल केला गो पंढरपुरी वारी बळच जबरी पटल्या राजी हो राजी माध्यम पंढरपुरी चले पंढरपुरी जार माध्यम होतं चंद्रभागार वाळवंटे मग चंद्रभागार वाळवंटे मग हाय पटल्या चले हो गंगार काटे पण स्नान करेन आंघोळ करेन चले हो होतराम वासुदेव भगवान दान पावले रूपले होता हो पटल्या पटल्या 10 रुपया 20 रुपया 10 रुपया 20 रुपया हानू किती साथ अब पटल्या काय कच मार्कनाथ पिसा जेने सवार तुम्हार घर आजो हानू केंद्र वाटला का दस अब दुसरो धन निकल जाओस शे गंगार काटे बाजावस पटल्या बिवस गंगार काटे बाजावस होतराम भगवान दान पावले आजाव दान पावले कस पटल्या 10 रुपया 20 रुपया पटल्या काय कस मार्कनाथ पिसा जेने सवार तुम्हार घर आजो हानू करून वाटला का दस पण एक धन काही जाओस अब समजो आपण हात उभेचा धोबेचा यात तो असे गळमेती झालो आधो 1 किलोमीटर प्रति देखणतानी दान पावले देखलच कोण पटल्या आणि पटल्या काय करायचं स्वतः घरीवळ बहीण गज तू काय कर केला बाब मरगोचू करण क हा मग आपण मरगोचू करण क आणि दान पावले होटो वाटला का मरेन सुगलेलंच स्वतः घरीवळ बहीण गोडे मुंडी देखणतानी स्वतःच आणि वत्रान कोणा जावचं दान पावल्या ते सात दान पावले गज पाटील पटल्या 10 रुपया 20 रुपया पण बाई काय कस पाटील मेले तुमचा पैसा नाही पटल्या मरगो तारो पिसा चेनी होटो टिकळ हानुकरण बाई म्हणून होटो वाटला गाव होटो जाव करण कस पोहतराम पटल्या कस आत्रा घणमी दान पावले कस मात्रा घणमेती आई चुकला हो हा आप पिसा तो चेनी केला हो पण आप काय करूच केला हो बटीच गरम चले जाऊस केला हो आत्रा घणमेती आईच केला हो मोत गरम चले जाऊस हानु किती साथ पच सारी तयारी आहे की पटल्यान चटाको लागू अशा गरम पाणी ती हांगोळी करा दिली गरम पाणी ती हांगोळी करा सारी तयारी आहे की मारेर तयारी आहे की लेदान पटल्यान सवार ते साथ राम राम सत्य हे करताना समशान भूमी पटल्यान झाले लेदान एक साथ माडे लेदान सवार ते साथ अब तरी उठेली नाही उठू सुद्धा कोणती खरंच म्हणा हेट दान पावले उठावे तर माझे पैसे जाते गेला हो अब करू काय गेला हो अब वरपेक्षा मर्दाव जाऊन टिकच केला हो हा वरपेक्षा मर्दाव जाऊन टिकच अब शेवटी सारी क्रिया करण्याची तयारी आहे की हेटे देऊन आग्नी डाग देऊन चटाको लागते साथ तरी उठे नाही शेवटी दान पावले दया होगी दान पावलं गेला हो दान पावलं काही कच पाटील माझा पैसा सुटला हे बघ पट्ट्या उठला जोऱ्यानं उठच की माहिती हो मारेल सरने माहिती लकडा माहिती हेट उडी मारच दुसरं जनो जगी माशे काही मंक्याच मरेन मडदारीत पण धन सुटेल तू काय म्हणे धनासाठी देती प्राण कबीर सब जगत धना धनवंता नाही कोय धनवंता सो जानिये जाके राम नाम धन होय राम नाम री खरो धनच ह्याची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन करताना बापूजी केले मंगला खूप बळायो रामाई मंगला खूप बापूजी गेले तर 5 माहिती ज्यावेळेस
पाच तत्वेरी भीत बनायो तीन गुण रोगार पंचप्राण प्राण अपान व्यान समान आणि उदार पंचप्राणी माहिती देह वायू तत्व लिकळवो नारकार्य जावस शरीर हे ओठ हात मोठके की केवढे बाप के तुके भरड की पिके कोणाचे ओठ हात तुझ्या जागा हे रसी नसी वाहूगा हे देह माहिती जीव जरा उठे व नारकाई शिलक रे करताना बापूजी करायचं सुरत मुरत का मरदंग बाजे हरी मंगला हो बाबा पुरुषाशी प्रभू काळ जन्मात सोडे एक वेळ मात्र पित्याचा अंत काळ ते धर्माची वेळ अति पवित्र याडी बाप जार माध्यम जसो आपण गयाको काशिको मातृगयाको पितृगयाको आणि बौद्ध गयाको पिंडदान आस्थी विसर्जन जर बेटा तर करतो तसो तू नामून हरकात यस्मात जायते पितर सुत तस्मात पुत्र इति प्रोक्तम स्वयंमेवम स्वयंभुवा तू नामे नरकिरे माझे माहिती याडी बापन तारेवाळो हो बेटा भाग्यवानच भाग्योदयन बहुजन्म समार्जितेन सत्संगमेव लभ्यते करताना बापूजी एक शेवटी भजन बोलाने कार्यक्रम आताच विराम दा चली जावा मूर्ती रे धाव कीर्ती धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती धर्मे पजरो विश्वास माता पिता रो खासा मने म शांती जगाकर धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती अचोका मनी तेने मारामा परही तेरो करा जो कामा संतेरी व्यती देवेरी मुरादे धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती छप जावा रूपाने उमा आत्मा शक्ती ना मेरे गुणे मा शिव चरणेरी भक्ती गुरु धरती परावर देती चली जावा मूर्ती रे धरती परावर देती करताना बापूजी करायचं चली जावा मूर्ती रे जाओ कीर्ती धरती पांबर ज्योतिर मुरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए मुरत तो जाती रहे लेकिन किरत कब न जाए दी वातेन करे ना क्या बोलूं एक देवेन न बोलूं एक संतेन न बोलूं दो बातन को भूलना नहीं दो बातन को भूलना नहीं जो चाहत कल्याण नारायणी कमत को दुजे श्री भगवान भगवान कस एक मरेन बोलमत आणि एक साधू संतांनी देवेन बोलमत तर तारो कल्याणचं करताना अजेर हमारा स्वर्गीय शांताबाई गबू आडे इंदोर 13वी निमित्त आपण सारी सगळा क्षण इष्टमित्र गणगोत शेवन आपण आज आडे परिवार दुखी में आपण शामिल वेगे करताना सज्जनो शेन हमारो दर्श परश भजन रूपाना हरि पाप कहूं वेद पुराणा एकमेके भेटीगाठी प्रेम वाढायचं ईश्वर सिंग बापून जसो तम प्रेम दिने संत शिवचरण बापून जसो प्रेम दिने होसच प्रेम संत ज्ञानेश्वर माऊली તમારો
प्रेम रेदो, प्रेम घ्यावा, प्रेम द्यावा, प्रेम हा जगाचा विसावा. करताना शेवटी लढी बोलताना कार्यक्रम आताच पूर्ण विराम देणार का. मंगला बांधा लेला राम मंगला बांधा रे भजन हरि रो करा भजन हरि रो करा गुरु कर लेना राम करो नहीं बापूजी करे काया कचनेरी राम, काया कचनेरी राम, देवी बचनेरी राम, देवी बचनेरी राम. घर छेनी दार छेनी, छेनी अंबर काया, काही मांगू हरी तारे कनेती, अरे थोडा धनेरी जिंदगानी र. तो थोडा धने जिंदगानी माहिती शेती एकमेकी पिटो बोलो आचोरो आई संदेश देते हुए आज ब्राह्मणगाव नगरी, ईश्वर सिंग बापूर नगरीचं, संत शिवचरण बापूर नगरीचं आणि संत ज्ञानेश्वर माऊली नगरीचं. करताना याडी भेन शेवेन आप जागे तुम बेटी सो तो शेवेने वकळा उचात करो तन्मन धने तेकळा बापूर नामलो गुरु ईश्वर सिंह भजने मम हो सारी अंगी देवर मायो. बापूवरच भजने मोच बुद्धी बड़ी चतुराई बड़ी देह ममता अतिशय लिपटी है, ज्ञान बड़ा धन धाम बड़ा जग में कर्तृत्व प्रकट है. गजबाजी द्वार मनुष्य हजार तो इंद्र समान कोण घटी है, मानव एक हरी के भजन बिना सुंदर नारी की नाक कटी है. बाई दिसाने सुंदरच पण नाकेवरच पटवचे नाही, नाक नाही तिने वाया गेली जू. तर भगवान भजन बोल जो आता प्रेम जर नाही होतो व्यर्थच. करताना शेवेने का उचात करो वाजे टाळा टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची महापापेराची तीही केल्या होळी वाजवता टाळी संत ईश्वर सिंह बापूच्या नामे. तो बापूर नामे ती टाळी हे खनखन वाजव शिवन वाजाव. राधा तो हमारी याडी बहन बोले तो पाजन तुम बोलो, पकड़े हमारी याडी बहन बोलो सर तुम बोलो मत. हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधान बड़ी की ज्यादा अब वाह किनी किनी अब सज्जनो તમારા અવાજ એમ ઉંદર અવાજ એમ ફરક છે. ઉંદર અવાજ म्हणजे उन्हून गायन कोकिळा कित नाही कसं आणि तुम्हाला आवाज गळो म्हणजे कागलार गळीना कुर गळवली गळोस. तो सज्जनो शेन ईश्वर सिंग बापुरो संत शिवचरण बापुरो शुभाशीर्वाद अपराध सहस्त्राणी क्रियन्ते हरिणशी मया दासोया मिति मामत्वा शमस्व परमेश्वरी अहवानम न जानामि विसर्जनम पूजाचम जानामि शमयन्ता परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्ण तदस्तु मे. परिपूर्णेती शेन ईश्वर सिंह बापुरो शुभाशीर्वाद
हमार स्वर्गीय शांताबाई गबुवाडे ये डुकरी अडीर अजेर तेरवीर निमित्त उंदूर आत्मान चिरकाल सुख शांतीमुळं अशी सेवा बाहेर चरणी ईश्वरसिंग बापू चरणी प्रार्थना करायचा आणि उंदूर करताना उंदूर शोकांकुल 3 बेटाचं नाही दिगंबर गबुवाडे राजेंद्र गबुवाडे आणि अर्जुन गबुवाडे आणि एक बेटी असं याडे परिवारचं याडे परिवार दुखी आपण शामिल वेगळे करताना शेन धन्यवाद देते हुए शेन हमारो जय ईश्वर जय शेवालाल